नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज होता रविवार, यांचा आणि श्रावणीचा सुट्टीचा दिवस, म्हणजेच माझी पण सुट्टी। कोणाचा डबा देण्याची गरज नव्हती, म्हणून मग आज मस्तपैकी छान झोप घेतली, कारण बाकी आठवडाभर काही झोपायला मिळत नाही। आज सुट्टी असल्याने कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन होता। श्रावणी कधीची म्हणत होती मम्मा बाहेर जाऊ म्हणून, म्हटलं चला जाऊन येऊ। म्हणून दुपारी जेवण झाल्यावर संध्याकाळच्या वेळेला आम्ही जायचं ठरवलं। मग संध्याकाळी मुलांना केलं आधी तयार। बाहेर जायचं म्हटलं की मुलं एकदम खुश असतात आणि खूप मस्ती करतात। त्यांची तयारी करून झाली आणि मी पण माझी थोडीशी तयारी करून घेतली। तयारी झाल्यावर यांनी ऑटो बुक केला, पण ऑटो बाहेरच थांबला, कारण मध्ये ना मोठा ट्रक उभा होता। म्हणून आम्ही तिथपर्यंत आमची स्कूटी घेऊन गेलो आणि तिथून ऑटो पकडला। आम्ही शक्यतोवर ऑटोनेच जातो, कारण छान अशी नॅचरल हवा पण लागते आणि व्हिडिओ पण शूट करता येतो। तसंही दिल्लीमध्ये सर्व कार CNG वर चालतात, त्यामुळे त्यांचा गाडीत स्मेल येत असतो, त्यामुळे आम्हाला काही तो प्रवास आवडत नाही। जाताना दोघं मुलं पण खूप मस्ती करत होते। संध्याकाळी ना मस्त अशी छान हवा येत होती। संध्याकाळी पाऊस येण्याची शक्यता वाटत होती। इथे ना कधी पाऊस सुरू होईल सांगता येत नाही। दोन्ही साईडने बघा किती गर्दी असते। दिल्लीमध्ये फिरायचं म्हटलं म्हणजे खूप हिम्मत आणि पेशन्स ठेवावा लागतो, कारण रस्त्याने जाताना गाड्यांची आणि लोकांची गर्दी, थोड्या अंतरावर सिग्नल, यामुळे माणूस त्रासून जातो। आम्ही आलो आहे नेहरू प्लेस मधील प्रसिद्ध अशा इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये। इथे छोट्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खूप स्वस्त मिळतात। सोबत नवीन लॅपटॉप, त्यांची दुरुस्ती, मोबाईल शॉप आणि मोबाईलसाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, ट्रायपॉड्स यासाठी प्रसिद्ध आहे। हे मार्केट एक शॉपिंग कॉम्प्लेक्स सारखं खूप मोठं आहे आणि संध्याकाळचा व्ह्यू इथे खूप छान असतो आणि आपल्या लोकांना पण हे मार्केट दाखवायचं होतं, त्यामुळे आम्ही इथं आलो। इथं छान अशा खेळण्यांची दुकान पण बाजूला लागलेली होती। 100-200 रुपयामध्ये इथं चांगल्या क्वालिटीची खेळणी पण मिळतात। इथं आम्ही शूटसाठी छान असा फॅन घेतला। फिरायला आणि छोटी मोठी शॉपिंग करायला हे मार्केट खूप छान आहे। बाजूलाच संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बाजूलाच आपल्याकडे सर्वांची आवडती पाणीपुरी स्टॉल आहे। समोर गेल्यावर एक मेहंदी काढणारी ताई पण बसली होती। मी आणि श्रावणीने मेहंदी पण काढून घेतली। आजूबाजूला छोटी मोठी लोकल स्टॉल पण होती। शुभ आणि श्रावणीची मस्ती सुरूच होती। संध्याकाळी पावसाचं वातावरण तयार झालंच होतं आणि छान अशी थंड हवा सुरू झाली होती। बाजूला मुलांच्या टॉयज स्टॉल पण होता। तिथं शूटसाठी आम्ही टॉय पण घेतले आणि तिथे शेजारी हे गोल्डन मॅन काका उभे होते। हे इथं असे स्टॅच्यू सारखे उभे असतात आणि अचानक कोणाला पण घाबरतात। लोक त्यांना मनोरंजनासाठी पैसे पण देतात। मुलं खूप एन्जॉय करत होती। समोर जाऊन पर्स, पॉकेट्स, बॅग आणि गॉगल्सचा पण स्टॉल होता। इथे अंडरग्राउंड पार्किंग पण आहे आणि गाडी घेऊन आले तरी इथं पार्किंगमध्ये ठेवता येते। हे स्टॉल बघा किती मस्त आहे। इथे सर्व प्रकारची ट्रायपॉड्स, मोबाईल होल्डर, छोटे फॅन, स्पीकर आहेत। बाजूलाच काही कपड्यांची पण शॉप आहेत। इथून आम्ही एक छान असा ट्रायपॉड घेतला, खूप स्वस्त मिळाला। याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन।
संध्याकाळी लाईट्स ऑन झाल्यानंतर मस्त असा व्ह्यू येत होता। हे बाजूला छोटी स्टॉल आहेत, ते ना फक्त 30 रुपयामध्ये स्क्रीन गार्ड लावून देतात। पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे आम्ही परतीला निघालो, पण मध्येच खूप जोरात पाऊस सुरू झाला। तुम्ही कधी दिल्लीमध्ये याल ना, नक्की या, मार्केटला व्हिजिट करा। इथे येण्यासाठी रेल्वे स्टेशनवरून मेट्रो पकडली की वायलेट लाईनवर नेहरू प्लेस या नावाचा स्टॉप येतो। तिथे उतरल्यावर 2 मिनिटाच्या अंतरावरच हे मार्केट आहे। तुम्हाला काही अडचण आलीच तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही नक्कीच आणि आवडीने तुमची मदत करू। यासाठीच नाही तर तुम्ही कधी पण दिल्ली फिरायला आले तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला नक्कीच गाईड करू। चॅनलमध्ये माझी इंस्टा आणि फेसबुक ID दिलेली आहे। तुम्हाला माझा हा नवीन पहिला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब पण नक्की करा। धन्यवाद।